नमस्ते मित्रांनो. समाजामध्ये जसे चांगले पोलीस अधिकारी आहेत तसे वाईट पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. सर्वच पोलीस अधिकारी प्रामाणिक असतात का? तर नाही. सर्वच पोलीस अधिकारी भ्रष्ट असतात का? तर नाही. जसे चांगले अधिकारी आहेत तसे वाईट अधिकारी सुद्धा आहेत. पोलिसांनी जर तुमच्या विरुद्ध कोणता अन्याय केला असेल, तुमच्यावरती अत्याचार केला असेल, तर एक नागरिक म्हणून तुम्हाला कोणते अधिकार आहेत याबद्दल मी बोलणार आहे. जवळपास 17-18 प्रकारच्या रिमेडीज उपाय तुमच्याकडे आहेत एक नागरिक म्हणून, आणि त्याचा वापर करून तुम्ही पोलिसांच्या अन्यायाविरुद्ध तक्रार नोंद करू शकता. यापैकी एक उपाय जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. अनेक उपाय जरी असले तरी सगळ्यांच्यावरती बोलणं हे मला वेळेच्या अभावी शक्य नाहीये. मी आगामी काही व्हिडिओजमध्ये याच्यावरती बोलेन. तर आज मी बोलणार आहे पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी, किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण. तर नेमकं काय होतं? समजा पोलिसांनी तुमच्या विरुद्ध एखादा अन्याय केला. आता अन्याय केला म्हणजे काय केला? समजा पोलिसांच्या हातातून कस्टडीमध्ये असताना एखाद्याचा मृत्यू झाला. आपण अनिकेत कोथळे हे प्रकरण ऐकलं असेल. तर कस्टडीमध्ये जर एखाद्या आरोपीचा किंवा ज्याला अटक केलेली आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण पोलिसांच्या विरुद्ध अतिशय स्ट्रॉंग कडक कारवाई करू शकतो. हा एक पहिला प्रकार. नागरिकांच्या विरुद्ध अन्याय होणे यामधला दुसरा प्रकार म्हणजे काय? तर ज्याला अटक केलेली आहे किंवा ज्याची तक्रार सुरू आहे, किंवा आपण असं म्हणू एखाद्या नागरिकाची, त्याला अटकही झालेली नाहीये किंवा तो आरोपी पण नाहीये, असंच समजा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं एखाद्या नागरिकाला मारलं, ज्याला आपण ग्रीवियस हर्ट म्हणतो, अतिशय वाईट प्रकारची मारहाण केली, ज्याला आपण सेक्शन 320 इंडियन पिनल कोड हा लावू शकतो. तर अशा प्रकारे गंभीर स्वरूपाची मारहाण जर कुणाला पोलिसांनी विनाकारण केली असेल, विनाकारण कशासाठी? पोलिसांना मारण्याचा अधिकारच नाही आहे. रिझनेबल फोर्स वापरण्याचा पोलिसांना अधिकार आहे. जर तो व्यक्ती संपूर्ण सहकार्य जर पोलिसांना करत असेल तर पोलिसांना मारण्याचा अधिकारच नाही आहे. आणि जर तो त्रास देत असेल तर त्यावेळेला रिझनेबल फोर्स, थोड्या प्रमाणामध्ये फोर्स वापरण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पण काही कारण नसताना जर तुम्हाला मारहाण केली गंभीर स्वरूपाची, तर अशा वेळेला आपण एक नागरिक म्हणून पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी किंवा ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे जाऊ शकतो. पोलीस अधिकाऱ्यांच्या कडून जर अशी एखादी घटना घडली असेल ज्याच्यातून एखाद्या महिलेचा विनयभंग झालेला आहे, किंवा एखाद्या महिलेची चुकीच्या पद्धतीने तिला ट्रीट केलेलं आहे, तिला वागणूक दिलेली आहे, किंवा महिलेवरती बलात्कारासारखी अतिशय वाईट घटना पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून घडली असेल, तरी सुद्धा आपण पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जाऊ शकतो. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं तुम्हाला अटक केली, पण अटक करताना तुमचे सर्व हक्क उडवून लावले, उद्ध्वस्त केले, आणि कोणताही नियम न पाळता तुम्हाला अटक केली, ज्याला आपण इल्लीगल डिटेन्शन किंवा इल्लीगल अरेस्ट म्हणू शकतो, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जाऊ शकता. जर पोलीस अधिकाऱ्यानं पैसे घेतले असतील, करप्शन केलं असेल, भ्रष्टाचार केला असेल, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे कंप्लेंट करू शकता. पोलीस अधिकाऱ्यांनी खंडणी मागितली असेल, अशा वेळेला पण तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे. पोलीस अधिकाऱ्यांनी बळजबरीने एखादी जमीन हिसकावून घेतली असेल तुमच्या ताब्यामधील, किंवा एखाद्याला ती जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला असेल बेकायदेशीर, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही पोलिसांच्या विरुद्ध कंप्लेंट देऊ शकता. हा झाला 7वा प्रकार. आणि 8वा प्रकार आहे असा एखादा प्रकार पोलिसांनी केला असेल जो कायद्यामध्ये बसत नाही आणि ज्याच्यामुळे तुमचे मूलभूत अधिकार नष्ट झालेले आहेत, तुम्हाला विनाकारण त्रास झालेला आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्या पोलिसाची कंप्लेंट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे देऊ शकता. उदाहरणार्थ एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे किंवा दखलपात्र गुन्हा घडलेला आहे, कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, खरा आहे, असं असून सुद्धा जर पोलिसांनी FIR नोंद करायला नकार दिला, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जाऊ शकता. कारण पोलिसांनी ती तक्रार नोंद करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही हे नंतरची गोष्ट आहे. पण जर
FIR जर गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा पोलीस नोंद करून घेत नसतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जाऊ शकता. तर पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर ही एक स्वतंत्र बॉडी आहे. प्रत्येक राज्यामध्ये ही बॉडी असते, तशी महाराष्ट्रामध्ये पण आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आहेत. एक आहे नागपूर विभाग, दुसरा आहे नाशिक विभाग, तिसरा आहे पुणे विभाग, चौथा आहे औरंगाबाद विभाग, पाचवा आहे अमरावती विभाग आणि 6वा आहे कोकण विभाग. तर हे 6 विभाग, ह्या प्रत्येक 6 विभागाला एक विभागीय प्राधिकरण, ज्याला आपण काय म्हणतो, डिव्हिजनल पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी. डिव्हिजनल म्हणजे उपविभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, आणि पूर्ण स्टेटसाठी एक, जे मुंबईमध्ये बसतं, ज्याला आपण स्टेट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी असं म्हणू शकतो. तर एकूण 7 झाले, 6 विभागीय आणि त्यांच्यावरती स्टेट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी एक. तर तुम्ही अशा प्रकारे याची मांडणी केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणत्या प्रकारची तक्रार आपण करू शकतो हे मी आधीच सांगितलेलं आहे. समजा DYSP दर्जाचा अधिकारी असेल किंवा DYSP दर्जाच्या पेक्षाही मोठ्या दर्जाचा अधिकारी असेल, किमान DYSP किंवा ACP आणि त्याच्यावरचा अधिकारी, मग SP असेल किंवा त्यांच्यावरती अधिकारी असतील, त्यांच्या विरुद्ध जर तुम्हाला कंप्लेंट द्यायची असेल, मी तुम्हाला 8 प्रकारचे प्रकार सांगितले पूर्वी, या बाबतीमध्ये जर तुम्हाला त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायची असेल तर तुम्हाला स्टेट PCA म्हणजे काय, स्टेट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी यांच्याकडे दरवाजे ठोठवावे लागतात. आणि DYSP किंवा ACP यांच्यापेक्षा खालचा अधिकारी असेल तर तुम्हाला डिव्हिजनल पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी यांच्याकडे दाद मागावी लागते. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये एखाद्या समजा पोलीस इन्स्पेक्टरनं ह्या 8 पैकी एखादा प्रकार केला असेल. 8 पैकी एक प्रकार म्हणजे कुठला प्रकार, तर मी पुन्हा सांगतो, कस्टडीमध्ये मृत्यू झाला असेल, एखाद्याला पोलिसांनी मारहाण केली असेल, पोलिसांच्याकडून विनयभंगाची किंवा बलात्काराची घटना घडली असेल, इल्लीगल अरेस्ट केलं असेल, भ्रष्टाचार केला असेल, पोलिसांनी खंडणी मागितली असेल, जमीन बळकावली असेल किंवा अजून एखादा कुठला तरी बेकायदेशीर प्रकार केला असेल, तर अशा वेळेला अशा पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध, पोलीस इन्स्पेक्टर विरुद्ध तुम्ही स्टेट PCA कडे जायचं नाही, तर तुम्ही डिव्हिजनल PCA कडे जायचं. स्टेट PCA कडे फक्त DYSP, ACP आणि त्यांच्या वरचे अधिकारी जे आहेत यांच्या विरुद्ध तक्रार असेल तर तुम्ही स्टेट PCA कडे जायचं असतं. स्टेट PCA, स्टेट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी, याच्यामध्ये अनेक लोक बसतात. यांचा चेअरमन जो आहे ते असतात रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस, हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश हे त्याचे चेअरपर्सन असतात, आणि त्याच्या खाली काही मेंबर्स असतात आणि एक मेंबर सेक्रेटरी असतो. तर मेंबरमध्ये कोण असतं, तर एक सोशल सर्व्हिसमध्ये काम करणारा किंवा एक सोशल ॲक्टिव्हिटिस्ट, अतिशय नामांकित सोशल ॲक्टिव्हिस्ट हा एक मेंबर असतो. त्याच्यानंतर रिटायर्ड ऑफिसर ऑफ द रँक ऑफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट ऑर अबोव हा एक असतो. त्याच्यानंतर स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस रिटायर्ड हा एक असतो. त्याच्यानंतर पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ॲडिशनल डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस हा एक त्याच्यामध्ये मेंबर असतो. अशी ही एक बॉडी असते ज्याचे चेअरपर्सन हे हायकोर्टचे रिटायर्ड जस्टिस असतात. डिव्हिजनल PCA किंवा उपविभागीय पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीमध्ये कोण कोण असतं, तर PDJ, रिटायर्ड PDJ म्हणजे रिटायर्ड प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज एक असतात, हे चेअरपर्सन असतात. त्यानंतर रिटायर्ड पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ SP हे त्याचे एक मेंबर असतात. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस हे एक त्याचे मेंबर असतात. एक सोशल सर्वंट, सोशल ॲक्टिव्हिस्ट हे एक त्याचे मेंबर असतात. आणि मेंबर सेक्रेटरी म्हणून अ पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ऑर इक्विव्हॅलंट हे त्याचे मेंबर सेक्रेटरी असतात. तर अशा प्रकारे त्याची विभागणी केलेली असते. आता ह्या 8 प्रकारच्या ज्या कंप्लेंट्स असतात त्याबद्दल तक्रार कोण देऊ शकतं, अगदी कुणीही, ज्याच्या विरुद्ध अन्याय झालेला आहे असा व्यक्ती तक्रार देऊ शकतो, एखादा तटस्थ व्यक्ती तक्रार देऊ शकतो, कुणीही तक्रार देऊ शकतो. असं काही बंधन नाही की ज्याच्या विरुद्ध अन्याय झालेला आहे अशाच व्यक्तीनं कंप्लेंट दिली पाहिजे, अशा प्रकारचं कोणतंही बंधन नाही. म्हणजे लोकल स्टँडीचा नियम जो आहे तो इथं लागू नाही आहे.
अगदी कुणीही कंप्लेंट देऊ शकतं. जर मला आढळलं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं एखाद्या नागरिकावरती अत्याचार केलेला आहे तर त्या पोलिसाची कंप्लेंट मी स्वतः पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे देऊ शकतो. अशी प्रोव्हिजन आहे. जर ती कंप्लेंट खरी असेल तर, खोटी नव्हे, खरी असेल तर, आणि तो पोलीस अधिकारी जर खरोच दोषी असेल तर, अशा प्रकारे याच्यामध्ये एक रचना केलेली आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे आपण कंप्लेंट देतो त्यावेळेला ती द्यायची कशी, तर आपण स्वतः जाऊन ते बाय हँड देऊ शकतो किंवा आपण पोस्टाने पाठवू शकतो किंवा आपण ऑनलाईन पण तिची नोंद करू शकतो. महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन नोंद करण्याची प्रोव्हिजन सध्या तरी नाही असं मला आढळते. झाली का नाही ती बघावी लागेल, पण पोस्टानं आणि तुम्ही बाय हँड तर 100% देऊ शकता आणि त्याची तुम्ही पोचपावती घेऊ शकता. ज्यावेळेला तुमची केस किंवा तुमची कंप्लेंट चालायला लागेल, त्याच्यावरती सुनावणी वगैरे व्हायला सुरू होईल, त्यावेळेला वकीलच द्यायला पाहिजे अशातला भाग नाही. तुम्ही स्वतः ती केस फाईट करू शकता, लढू शकता किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या व्यक्तीला माझ्या वतीनं तू बाजू मांड असं सांगू शकता. मग तो व्यक्ती भलेही वकील असेल किंवा नसेल, म्हणजे तुमच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी तुम्हाला वकीलच हवा आहे अशी गरज नाही आहे. अगदी एखादा व्यक्ती वकील जरी नसला तरी पण त्याला तुम्ही तुमचा प्रतिनिधी म्हणून पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे पाठवू शकता आणि तो तुमची बाजू त्या बॉडीसमोर मांडेल. जर SP, DYSP, ACP किंवा त्यांच्यावरचे अधिकारी असतील तर स्टेट लेवल PCA मुंबईमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि तिथं तो तुमचा व्यक्ती बाजू मांडेल किंवा डिव्हिजनल PCAकडे त्या प्रकारे त्याची बाजू मांडली जाईल. कंप्लेंट कशी द्यायची असते तर त्याला एक ठराविक फॉर्मॅट नाही आहे. फक्त तुम्ही जे लिहिताय किंवा तुम्ही जे दाखल करताय त्याच्यामधून अर्थबोध झाला पाहिजे, तुमच्यावरती अन्याय झालेला आहे हे सिद्ध व्हायला पाहिजे, ते कळालं पाहिजे की अशा प्रकारची घटना घडलेली आहे, कधी घडलं, कुठं घडलं, कसं घडलं, कुणी अत्याचार केला, कोण साक्षीदार वगैरे होते का, काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत का, अशा अनेक गोष्टींचा उल्लेख त्या कंप्लेंटमध्ये करावा लागतो, जेणेकरून त्या लोकांना ते कळेल की तुम्हाला काय नेमकं सांगायचं आहे. त्याला आवश्यक असणारे सर्व पुरावे पण तुम्ही जोडू शकता. अगदी सोपं आहे. एक स्पेसिफिक फॉर्मॅट त्याला असं नाही आहे. लोकांना कळेल अशा प्रकारची तुम्हाला कंप्लेंट त्या बॉडीकडे द्यायची आहे. याला अफिडेव्हिटची अजिबात गरज नाही आहे. तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन किंवा सेल्फ अफिडेव्हिट द्यावं लागतं, जे तुम्ही स्वतः सही करून द्यायची असते. म्हणजे तुम्हाला अफिडेव्हिट लागतं, पण ते अफिडेव्हिटसाठी तुम्हाला दुसऱ्याची सही घ्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही ते स्वतः सही करून ते अफिडेव्हिट त्यांना सादर करू शकता की बाबा मी जी कंप्लेंट दिलेली आहे ती खरी आहे आणि याच्याबाबत विचार करून याची सुनावणी लावावी किंवा पुढची कारवाई करावी, अशा प्रकारचं तुम्ही मागणी करू शकता. ज्यावेळेला तुमची ही कंप्लेंट जाते, ती कंप्लेंट गेल्यानंतर पुढं काय होतं, तर ही कंप्लेंट गेल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये ही कंप्लेंट ती जी पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी आहे त्यांच्यासमोर ही ठेवावी लागते आणि ते सगळे अधिकारी जे आहेत ते ठरवतात. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक लोक, मी तुम्हाला कोण कोण बसतं ते सांगितलेलं आहे, ते ठरवतात की ह्या कंप्लेंटमध्ये तथ्य आहे का. 7 दिवसाच्या तुमची कंप्लेंट त्यांना मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये ती कंप्लेंट सगळ्यांच्या समोर ठेवली जाते आणि ते ठरवतात की पुढं काय करायचं. जर त्या कंप्लेंटमध्ये तथ्य आढळलं नाही तर अशा वेळेला 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रायटिंगमध्ये ऑर्डर पास केली जाते की तुमच्या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नाही, त्यामुळे आम्ही तुमची तक्रार रिजेक्ट करतोय. किंवा ती कंप्लेंट चुकीच्या पद्धतीने ड्राफ्ट केली असेल तरी पण तुमची कंप्लेंट रिजेक्ट केली जाऊ शकते 15 दिवसाच्या आतमध्ये. परंतु जर ही कंप्लेंट रिजेक्ट केली नाही आणि पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला असं आढळलं की ह्या कंप्लेंटमध्ये तथ्य आहे, तर अशा वेळेला काय केलं जातं, तर अशा वेळेला ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध, म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ की एखाद्या आरोपीचा किंवा एखाद्या नागरिकाचा बंदुकीच्या गोळीनं खून केलेला आहे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं काही कारण नसताना, तर अशा वेळेला त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. मग तुम्ही क्रिमिनल कोर्टामध्ये पण केस ती चालू राहीलच, पण त्याचबरोबर इकडे सुद्धा आपण दाखल करू शकतो. किंवा काही इतर कुठल्याही गोष्टी असतील, म्हणजे करप्शन केलं असेल, एक्स्टॉर्शन असेल किंवा FIR नोंद करायला नकार दिला असेल, तुम्हाला मी 8 प्रकार सांगितलेलेच आहेत. तथ्य जर आढळलं PCAला, तर PCA काय करतं, तर PCA त्या पोलीस अधिकाऱ्याला एक नोटीस काढतं आणि त्या नोटिसीबरोबर त्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही जे काय दाखल केलेलं आहे त्याची कॉपी पाठवली जाते. तुमचे पुरावे, तुमचं म्हणणं जे काय आहे त्याची एक कॉपी पाठवली जाते आणि पोलीस अधिकाऱ्याला ज्याच्या विरुद्ध तुम्ही आरोप ठेवलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला 30 दिवसाची मर्यादा दिली जाते
की या 30 दिवसामध्ये तुम्ही तुमचं उत्तर पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे पाठवायचं आहे. मग ह्या 30 दिवसामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यानं ते जर उत्तर नाही पाठवलं, त्याचा रिप्लाय नाही पाठवला, त्याचं म्हणणं जर नाही पाठवलं, तर त्याचं कोणतंही म्हणणं नाही असं धरून ती केस पुढे चालवली जाईल. त्यानंतर जेव्हा तो पोलीस अधिकारी स्वतःचं म्हणणं दाखल करतो, त्यावेळेला पुन्हा त्याची एक कॉपी ज्यानं तक्रार नोंद केलेली आहे अशा व्यक्तीला दिली जाते. म्हणजे मी तक्रार नोंद केली असेल तर मला त्याची एक कॉपी मिळणार आहे. त्याच्यानंतर मग इन्क्वायरी होते, हिअरिंग लागतं आणि निर्णयापर्यंत पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी येते. आता इन्क्वायरी करायचं आहे, इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे याचा तपास करावा लागेल. मग हा तपास एका एजन्सीमार्फत मग पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी एखादी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अपॉइंट करू शकतात किंवा एखादा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अपॉइंट करू शकतात, नेमू शकतात आणि तुम्ही या प्रकरणामध्ये बघा की काय घडलेलं आहे. मग त्याला त्या अधिकाऱ्याला किंवा त्या टीमला नेमलं जातं आणि ती टीम माझी जी कंप्लेंट आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात करते. म्हणजे माझी जी तक्रार आहे त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध, त्याच्या विरुद्ध तो अधिकारी जो आहे तो तपास सुरू करतो आणि 60 दिवसाच्या आतमध्ये त्याचा रिपोर्ट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला तो अधिकारी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हा सादर करतो. म्हणजे तक्रारदार मी आहे, आरोपी दुसरा एक पोलीस अधिकारी आहे आणि तिसऱ्या एखाद्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी नेमतात आणि ते सांगतात की मी आणि हे पोलीस अधिकारी यांच्यामध्ये जी तक्रार आहे त्याची चौकशी कर. मग तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तिसरा जो आहे तो काय करतो, आमच्या दोघांच्या मधल्या तक्रारीचा रिपोर्ट जो आहे तो पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला सादर करतो 60 दिवसाच्या आतमध्ये. त्यानंतर पुढं काय होतं, त्यानंतर पुढं मग जर पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला वाटलं की आपण आता हिअरिंग घेतलं पाहिजे तर त्याचं हिअरिंगची प्रोसेस सुरू होते. मग दोघांना परत नोटीस काढली जाते, जाब जबाब होतात, पुरावे होतात, आर्ग्युमेंट होतात आणि त्याच्यानंतर निकालापर्यंत पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी येते आणि पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी मग निकाल देते. आता हा निकाल देईपर्यंत तुम्हाला किंवा पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला 90 दिवसांचा कालावधी दिलेला असतो की 90 दिवसाच्या आतमध्ये हे सगळं पूर्ण करा आणि निकाल द्यायचा असतो. त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागत असेल तर त्यांना कारण द्यावं लागतं की वेळ का लागतोय आणि त्याप्रमाणे तुम्हाला रायटिंगमध्ये सांगावं लागतं. जो काही निकाल होईल त्याची तुम्हाला एक रायटिंगमध्ये ऑर्डर पण पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीला द्यावी लागते आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला पण द्यावी लागते ज्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केलेली आहे. आता नेमकी त्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई काय होऊ शकते हे पण आपण बघितलं पाहिजे. एकतर जर त्या पोलीस अधिकाऱ्यांना खरोखर काही बेकायदेशीर गोष्टी केल्या असतील तर त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू करा अशा प्रकारचे आदेश देऊ शकतात. गुन्हा जर अतिशय गंभीर स्वरूपाचा असेल तर त्याच्या विरुद्ध FIR नोंद करा त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध आणि त्याला पुढची जी कारवाई आहे त्याचा जाब घ्या, जबाब घ्या, वेळप्रसंगी त्यांना अटक करा, सस्पेंड करा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा पण आदेश पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी देऊ शकतं. म्हणजे एकतर डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावू शकतात किंवा FIR नोंद करून पुढची चौकशी करा अशा प्रकारचे आदेश पण ते पास करू शकतात. आता पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीनं आदेश पास केले किंवा आदेश पास केले म्हणजे त्यांनी रिकमेंड केलं, आदेश पास करत नाही, ते रिकमेंड करतात, ते सजेस्ट करतात की ह्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध काय नेमकी कारवाई केली पाहिजे. तर ते स्टेट गव्हर्नमेंटला, गृह मंत्रालयाला आणि त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत म्हणजे त्या अधिकारी तो जो गुन्हेगार आहे किंवा जो आरोपी आहे पोलीस अधिकारी त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत, गृह मंत्रालय जे आहे त्यांना ते कॉपी पाठवतात, रिकमेंडेशन पाठवतात की ह्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल विभागीय चौकशी नेमावी किंवा त्याच्या विरुद्ध FIR नोंद करावी. आता ज्यावेळेला हा रिपोर्ट जातो गव्हर्नमेंटकडं त्यावेळेला गव्हर्नमेंट काय करतं तर गव्हर्नमेंट पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीचा निर्णय मान्य करून डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावू शकतं, FIR नोंद करू शकतं आणि पुढच्या गोष्टी करू शकतं. जर गव्हर्नमेंटला वाटलं की बाबा पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीनं निकाल जो आहे तो योग्य दिलेला नाही आहे तर ते रिजेक्ट पण करू शकतात. दे कॅन रिजेक्ट द केस, दे कॅन रिजेक्ट द रिकमेंडेशन, पण त्यांना ते कारण नमूद करावं लागतं. पण बहुतांश वेळेला असं होण्याची शक्यता फार कमी असते कारण प्रॉपर सर्व हिअरिंग इन्व्हेस्टिगेशन झालेलं असतं. त्यामुळं एकतर डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल किंवा ज्याला आपण असं म्हणू शकतो की FIR नोंद किंवा त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. पण ही कारवाई करण्याचा अधिकार फक्त त्या गृह मंत्रालयाला किंवा स्टेटला असतो आणि पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी फक्त रिकमेंडेशन देऊ शकते की हा आम्हाला दोषी वाटतो
याच्याविरुद्ध पुढची कारवाई करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे या पुढच्या गोष्टी केल्या जातात. तुम्हाला ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायची आहे, समजा DYSPच्या विरुद्ध द्यायची असेल, तर तुम्हाला SP-च्याकडे पहिल्यांदा तक्रार करावी लागते की माझी अशी अशी ग्रीव्हन्स आहे, अशी अशी माझी तक्रार आहे आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करा. जर SP-ने तुमच्या तक्रारीची दखल घेऊन DYSP विरुद्ध कारवाई केली तर तुम्हाला पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जायची आवश्यकताच नाही. पण SP-ने जर कोणतीच कारवाई केली नाही तर 30 दिवस थांबून तुम्ही पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटीकडे जाऊ शकता. तुम्ही थेट पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीकडे जाऊ शकत नाही, तुम्हाला टप्पे पूर्ण करावे लागतात. एखादा पोलीस इन्स्पेक्टरनं काही तर चुकीचं केलं असेल तर तुम्ही पहिल्यांदा SP-ना सांगा. SP-ने पण दखल नाही घेतली तर तुम्ही 30 दिवस थांबून तुम्ही मग पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी यांच्याकडे दाद मागू शकता. आणि ज्यावेळेला तुम्ही दाद मागता त्यावेळेला कंपल्सरी त्या पोलीस अधिकाऱ्याला त्या पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी समोर हजर राहावं लागतं. मला काम आहे, मला वेळ नाही, खूप लोड आहे, काही नाही सांगायचं, तुम्हाला हजर राहावंच लागेल. याच्यामध्ये दुसरी छटा अशी सुद्धा आहे की जर तुम्ही चुकीची कंप्लेंट देत असाल, म्हणजे पोलीस अधिकारी अत्यंत प्रामाणिक आहे तरी पण त्याला त्रास देण्यासाठी तुम्ही खोटी तक्रार देत असाल तर तुमच्या विरुद्ध सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे कंप्लेंट देत असताना आपली कंप्लेंट खरी आहे, जे घडले ते सांगतोय, हा विचार मनामध्ये ठेवून तुम्ही पुढच्या गोष्टी करायच्या असतात. अतिशय चांगली प्रोव्हिजन आहे, अतिशय चांगले तुमचे अधिकार आहेत. पोलीस तुमचं रक्षण करतात, ते कधी भक्षण करत नाहीत. पण जर असं भक्षण पोलीस करायला लागले तर तुमच्याकडे अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक उपाय मी तुम्हाला 17 ते 18 उपाय सांगू शकतो कायदेशीर. त्यापैकी एक उपाय म्हणजे पोलीस कंप्लेंट्स ऑथॉरिटी. तुमच्यावरती अन्याय होतोय का याचा अभ्यास करा, स्वतःचे अधिकार जाणून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या. समाज हा तुम्ही किती सक्रिय आहात, तुम्ही तुमच्या अधिकारांच्या बाबतीमध्ये किती जागृत आहात याच्यावरती ठरत असतो, ना की तुम्हाला मदत करायला कोणी बाहेरचा व्यक्ती आहे. तुमची मदत ही तुम्हीच करायची असते. तुम्हाला प्रचंड अधिकार भारतीय संविधानानं दिलेले आहेत. पोलिसांचा तुम्ही आदर केलाच पाहिजे, परंतु पोलिसांनी पण तुमचा आदर केला पाहिजे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचं कौतुक केलंच पाहिजे, पण भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा केली पाहिजे. हा तराजू आहे आणि हा नेहमी आपण बॅलन्स केला पाहिजे. मला ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच.